गजाननं भूतगणादिसेवितं कपितजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारणं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं शिवानन्दं शिवरूपं गुरुसाक्षात् शिवस्वयं संसारशोकहारती ध्याता शिवानन्दरूपं ब्रह्मविद्याप्रदायकं साकरे वंशप्रवर्तितं जीवशिवाय भवति ज्ञानेन तत्पदं बोधितं। जय मंगलम जय नमः पार्वतीपते शिवार महादेव। वंदे श्रीमद्रामं सद्गुरुमती शांति शीतया श्रेष्ठं कामादिराक्षसारी भवजलधो तत्वबोधसेतुकरम्। ओम तत्सत् ब्रह्मणे नमः। संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय। सद्गुरु सिद्धारूढ स्वामींच्या चरणी वंदन करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू शिवानंद स्वामी परभणीकर माझ्या हृदयामध्ये स्थापित करून सद्गुरू पंडित पितांबरजींना वंदन करून जगद्गुरू शंकराचार्यांना वंदन करून जगद्गुरू पंचाचार्यांना वंदन करून लिंगाऐक्य गुरु महालिंगेश्वर शिवाचार्य महाराज यांच्याही चरणी अनंत कोटी प्रणिपात करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू महादेव कुंभार अप्पाजी यांच्याही चरणी कोटी कोटी प्रणिपात करून तुम्हा सर्व मुमुक्षु जनांच्या चरणी विनम्र अभिवादन करून आपण पंचीकरण ग्रंथामध्ये प्रवेश होऊया। पंचीकरण ग्रंथाचं पान नंबर 81 काढा। पान नंबर 81। कालच्या सत्रामध्ये आपण ममत्व, अहंता म्हणजे मी आणि ममत्व म्हणजे माझं, तर अहंता दूर कशी करायची हे सद्गुरूंनी सांगितलं। घर म्हणजे मी नाही, मी घरापेक्षा वेगळा आहे, म्हणून ममता दूर कशी करावी हेही काल सांगितलेलं आहे। शिष्याला म्हणतात जसा तू आत्मा ध्येयापेक्षा वेगळा आहेस तसाच ध्येयसुद्धा तुझा नाही। शिष्याने विचारलं होतं मी वेगळा हे मला कळालं, पण ध्येय घर समजा ही माझं तर मी हटकून म्हणतो, तर हे कसं वेगळं आहे आणि किती अपवित्र हा ध्येय आहे, आणि ध्येय हा पंचमहाभूताचा आहे असं काल सद्गुरूंनी शिष्याला सांगितलेलं आहे। पंचमहाभूत कोणती? तुमच्या चरणाला वंदन। सांगा। ओम नमः शिवाय। आकाश 1, वायू 2, तेज 3, आप 4 आणि पृथ्वी 5। ओम नमः शिवाय। आले का तयार? ओम नमः शिवाय बरोबर आले। ओम नमः शिवाय ताई तुमचे वंदन। ओम नमः शिवाय। मग ही पंचमहाभूताचा ध्येय आहे असं सद्गुरूंनी शिष्याला सांगितलेलं आहे। पंचमहाभूताचा ध्येय असून तू माझा म्हणतोस, ती केवळ अज्ञानानं, अज्ञान कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय। सांगा जय श्रीताई, अज्ञान कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय ताई, माझी मलाच काही कळत नाही याला अज्ञान असे म्हणावे। माझी मला काहीच कळना, मी ध्येय आहे का, मी आत्मा आहे का, मी कोण आहे नेमकं, ती माझी मला काहीच कळत नाही याला अज्ञान असे म्हणावे। अज्ञान असे। ओम नमः शिवाय ताई। जरी घट पृथ्वीचा आहे तरी तू माझा म्हणतोस। घट मातीपासून तयार झालेला आहे आणि माती हा पृथ्वीचाच भाग आहे, त्याच्यामुळं घट पृथ्वीचा आहे आणि तो माझा म्हणतोस। प्रत्येक वस्तू ती पलंग माझा म्हणतो आपण, पण पलंग लाकडाचा असतो। कपाट माझं म्हणतो, कपाट लोखंडाचं असतं। अशा प्रकारे सद्गुरूंनी त्या शिष्याला समजून सांगितलं आहे। घर माझं म्हणतो, पण घर विटा मातीचं दगडाचं असतं। घराला रंग दिल्याला पांढरा माझा घराचा रंग म्हणतो,
पण तो चुन्याचा असतो. यामुळे हे सर्व जी तू म्हणतोस ती ब्रह्मामुळे म्हणतोस असं सद्गुरूंनी काल समजावून सांगितलेलं आहे. ब्रह्म कशाला म्हणावे? सुनीता सुनीता बोल. ब्रह्म ओम नमः शिवाय. हां देहामध्ये नकशिकांत भरलेल्या चैतन्याला ब्रह्म असे म्हणावे. ओम नमः शिवाय. ब्रह्म कशाला म्हणावे? आत्मा नाही. ब्रह्म कशाला म्हणावे? प्रश्न. ब्रह्म का ब्रह्म, ब्रह्म का ब्रह्म, मी सांगू का काय? ब्रह्म. सुनंदाताई पाटील ब्रह्म कशाला म्हणावे? ब्रह्म एक असून जाणणे त्याला ब्रह्म म्हणावे. एक असून एक भासणे ह्याला ब्रह्म म्हणावे. कळालं का सुनीता? भ आहे तिथं, ब्रह्म, ब नाही. मला वाटलं ब्रह्म काही म्हणून ब्रह्म ब्रह्म आणि ब्रह्म फरक आहे. ब्रह्म म्हणजे एक असून एक भासणे, याला ब्रह्म असे म्हणावे. शरीर कसं अपवित्र हे सुद्धा आपण काल बघितलं. शरीरामध्ये नाडी, रक्त, मांस, हाडं ही सगळेच अपवित्र पदार्थ ह्या शरीरामध्ये आहेत. आणि कोणत्या चांगल्या जातीतला माणूस तर हाडाला, मांसाला, रक्ताला माझं म्हणणार नाही असं सद्गुरू सांगतात. हे देह आपण आहे असेही मानतोस, हे तुझ्या बंधनाचे कारण आहे. बंधनाचं कारण कोणतं सांगितलं? बंधनाचं कारण कोणतं सांगितलं? बोला मंगेताई. मंगेताई. ओम नमः शिवाय. हा देह माझा म्हणजे हे बंधनाचे कारण आहे. हा देह माझा म्हणजेच बंधनाचं कारण, म्हणजे अहंता आणि ममता, मी आणि माझं, हेच बंधनाचं कारण आहे. परक्याच्या वस्तूवर मग देह कुणाचा आहे? देह कुणाचा सांगितला? पंचमहाभूताचा. देह पंचमहाभूताचा असून आपण काय म्हणतो? आपला म्हणतो. देह माझाच आहे म्हणतो, देहाला मी म्हणतो, माझा म्हणतो. आणि हा त्याला तो आपला समजतो. तर आता आपला समजतो, देह तर पंचमहाभूताचा आहे आणि त्याला आपला समजतो, तर निसंशय पंचमहाभूते तुला दुःख देतील. ओम नमः शिवाय. ताई वाचा. मीनाताई. ओम नमः शिवाय. तुमच्या चरणाला वंदन. ओम नमः शिवाय. परक्या वस्तूवर ममत्व केल्याने बंधन उत्पन्न होते याविषयी दृष्टांत. नाही. ओम नमः शिवाय. वरच ही पंचमहाभूते तुला दुःख देतील ही राहिलाय आपला भाग एवढा. ह्या लोकात त्याला तू आपला समजतोस, तर निसंशय ती पंचमहाभूते तुला दुःख देतील. या लोकात यत्किंचित खोट्या कल्पित भूताच्याही भयाने जर मनुष्यास दुःखे भोगावी लागतात, तर मग ही तर पंचमहाभूते आणि त्याचा म्हणून सर्वत्र गाजलेला जो देह, त्यावर तू जर ममता केलीस, तर ती भूते तुला मोकळा कसा सोडून देतील? कारण व्यवहारात सुद्धा न्याय असा आहे की दुसऱ्याच्या वस्तूवर ममत्व केल्याने कोणीही सुखी तर होऊ शकत नाही, पण उलट दुःखी मात्र होतो. यावर तुला एक दृष्टांत सांगतो, तो ऐक. ओम नमः शिवाय. तुमच्या चरणात. ओम नमः शिवाय.
निसंशय पंचमहाभूते तुला दुःख देतील. पंचमहाभूताचा ध्येय असताना तू जर माझा म्हणलास तर ते गप्प बसणार नाहीत. या लोकात एक चित्त खोट्या कल्पित भूताच्या भयाने. एखादं भूत लागलं, आपण म्हणतो बघा, भूतानं झपाटलं, भूत लागलं, त्याच्यामुळं बरं वाटेना, काहीतरी त्रास होऊ लागला शरीराला, व्याधी होऊ लागली, तर कल्पित भूत. कल्पित कशाला? कल्पिताचं लक्षण काय हो? कल्पित कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. एक असं राईट आहे. ओम नमः शिवाय ताई. हां कल्पित कशाला म्हणाल? हां जो हुए नहीं, स्वप्न केलेली रात्री से बातें उसे कल्पित, कहते त्याला कल्पित असे म्हणावे. असे कल्पित कहते हे बरोबर सांगितलं. कल्पित म्हणजे झालंच नाही. जो हुए नाही, स्वप्न के भाती भ्रांती शे भाषे, झालंच नाही. स्वप्नामध्ये जे आपण बघतो बघा, नदी, नाल्या, समुद्र, ओढे, आपण कुठं गेलो, आकाशात उडालो, काही पण स्वप्न पडतं ते जसं खरं नसतं. स्वप्नामधलं काहीच खरं नसतं. जागं जर झालं तर ते काहीच खरं नसतं. स्वप्नामध्ये आपण पंतप्रधान झालो, त्या खुर्चीवर बसलो, जागं झालो तर बेडवर असतो. तर स्वप्नामध्ये जसं काहीच सत्य नसतं, काहीच खरं नसतं, तसं या लोकात एक चित्त खोट्या कल्पित भूताच्या भयाने. असंच भूत ही कल्पनाच आहे एक. आणि अशा कल्पित भूताच्या भयाने सुद्धा माणूस थरथरा कापतो. भूत लागलं जर म्हणलं तर अनेक उपाय करतो तो भूत अंगातून निघून जावं म्हणून. तर किती दुःख होतं. कल्पित भूत एवढं दुःख देतं, तर मग दुःखे भोगावी लागतात. तर मग ही तर पंचमहाभूते आहेत. ही साधे भूत नाहीत, महाभूत आहेत ही. आणि त्याचा म्हणून सर्वत्र गाजलेला तो ध्येय. पंचमहाभूत हे मोठे भूत आहेत, महाभूत नाव आहे त्यांना. आणि त्यांचाच ध्येय हा गाजलेला आहे. सगळ्यांना माहीत आहे त्यांचा ध्येय म्हणून. आणि तरीसुद्धा गाजलेला म्हणजे सर्वांना माहीत आहे. सगळीकडं गाजलेला आपण म्हणतो, तो व्यक्ती खूप गाजलेला आहे म्हणजे सगळ्यांनाच माहीत आहे. तसा हा पंचमहाभूताचा ध्येय आहे, ही सगळीकडं माहीत आहे, गाजलेलं आहे. तो ध्येय त्यावर तू जर ममता केलीस, समर्थ आहे ते पंचमहाभूत. त्यांचा ध्येय घेतला आणि माझाच म्हणू लागला, ह्याच्यावर जर ममता केलीस तर ती भूते तुला मोकळा कसा सोडतील? ती तुला भूत मोकळं सोडतील का? असे सद्गुरू शिष्याला म्हणू लागलेले आहेत. असमर्थ मनुष्य असेल आणि त्याची आपण वस्तू घेतली तर तो गप्प बसतो. त्याच्या कशाला वाटं जायचं बाबा, तो आपल्यापेक्षा मोठा आहे, समर्थ आहे म्हणून. पण समर्थाची वस्तू घेतली, खूप मोठ्या माणसाची वस्तू घेतली, त्याच्या अंगी सगळं सामर्थ्य आहे. आणि अशा जर व्यक्तीची आपण कोणती वस्तू घेतली आणि त्यानं मागितल्यावर परत जर नाही दिली तर ते गप्प बसणार नाही. असेच हे पंचमहाभूत महाभूते आहेत आणि ती सर्वत्र गाजलेली सुद्धा आहेत त्याचा ध्येय म्हणून. आणि जर तू त्यानं दिलेल्या ध्येयावर ममता केलीस तर ते भूते तुला मोकळा कसा सोडून देतील? ओम नमः शिवाय. गुरुपडे ताई, ममता कशाला म्हणावं? बोला बरं. ममता कशाला म्हणावं? गुरुपळे बोला ना, ममता कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. सुनंदाताई पाटील सांगा, ममता कशाला म्हणावं? काकू, सुनंदाताई पाटील काकू. देहासंबंधी प्रेम करणाऱ्याला ममता असे म्हणावे.
ध्येय संबंधित जे आलं का? ध्येयाच्या संबंधी जे नातेवाईक आहेत, हम्म. पत्नी, मुलं, धन, ह्या संबंधितावर प्रेम करणे म्हणजे ममता. मग ममता जर केलीस तर ती भूते तुला मोकळा कसा सोडतील? म्हणून कारण व्यवहारात सुद्धा तसाच न्याय आहे. व्यवहारात सुद्धा न्याय असा आहे की दुसऱ्याच्या वस्तूवर ममत्व केल्याने कोणीच सुखी तर होऊ शकत नाही. दुसऱ्याची वस्तू आणली आणि माझीच जर म्हणलं तर त्याला सुख लागत नाही आणि ज्याची वस्तू आहे तो त्याला सुख लागू देत नाही. असा व्यवहारात सुद्धा नेम आहे असं सद्गुरू सांगत आहेत. पण उलट दुःखी मात्र होतो. वस्तू एक आणली, चोरून आणली आणि किंवा आणली आणि दिलीच नाही माघारी, माझीच म्हणू लागला, तर सुख तर नाहीच पण दुःख होतं. त्याचं मनसुद्धा त्याला खातं. यावर तू एक दृष्टांत सांगतो तो ऐक. ह्याच्यावर मी तुला एक दृष्टांत सांगतो म्हणजे तुझ्या चांगलं लक्षात येईल, असं सद्गुरू त्या शिष्याला म्हणत आहेत. ओम नमः शिवाय. वाचा. ओम नमः शिवाय. ताई तुमच्या चरणाला वंदन. परक्या वस्तूवर ममत्व केल्याने बंधन उत्पन्न होते, याविषयी दृष्टांत. कोणी एक मातंबर ग्रस्त होता. त्याला आपण भागवत सप्ताह, हरिकीर्तन, वेद पारायण, यज्ञ, ब्राह्मण भोजन किंवा सद्गती भोजन यापैकी कोणते तरी एखादे जमेल ते धर्मकृत्य करावे अशी इच्छा उत्पन्न झाली. पण त्याची स्वतःची राहण्याची जागा होती फार संकुचित. त्यामुळे असे एखादे मोठे नैमित्तिक कृत्य तेथे होण्यासारखे नव्हते. म्हणून त्याने पंचाच्या ताब्यात असलेल्या अशा एका प्रशस्त महागणवाडीत ते करण्याचे मनात आणून पंचापासून ती वाडी गंगेपुरती थोड्या दिवसाच्या बोलीने मागून तिथं तो कुटुंब जाऊन राहिला. काही दिवस गेल्यानंतर जे धर्मकृत्य म्हणून करण्याच्या उद्देशाने तो तेथे गेला होता, ते लोभादी दुर्गुणांनी त्याच्या मनावर पगडा बसून विघ्न केल्यामुळे जागच्या जागीच राहून गेले. वाडी पडली चांगली तेव्हा तेथे राहिल्याचे अर्थातच त्यास घरापेक्षा जास्त सुख होऊ लागले. ओम नमः शिवाय. म्हणून तो बरं झालं. ओम नमः शिवाय. परक्या वस्तूवर ममत्व केल्याने बंधन उत्पन्न होते, याविषयी दृष्टांत. दुसऱ्याची वस्तू घेऊन माझीच जर म्हणलं तर त्यालाच बंधन असं म्हणावं. तिथं बंधन उत्पन्न होतं ते कसं? कोणी एक मातब्बर ग्रस्त होता. मातब्बर ग्रस्त म्हणजे प्रतिष्ठित, श्रीमंत, पैशावाला. कोणी एक मातब्बर ग्रस्त होता. त्याला आपण भागवत सप्ताह, हरिकीर्तन, वेदपारायण, यज्ञ, ब्राह्मण भोजन किंवा स्वज्ञाती भोजन यापैकी कोणते तरी एखादे जमेल ते धर्मकृत्य करावे अशी इच्छा उत्पन्न झाली. पैसा होता त्याच्याकडं, प्रतिष्ठित होता तो. मग त्याला वाटू लागलं आपण काहीतरी धर्मकृत्य करावं, कोणतं तरी धर्मकृत्य आपण करावं. त्याला आपण भागवत सप्ताह तरी करावा, नाही हरिकीर्तन तरी ठेवावं, नाही तर पारायण तरी ठेवावं, वेदपारायण तरी ठेवावं अनेक लोक बोलून, किंवा एखादा यज्ञ करावा, नाही तर अनेक ब्राह्मणाला भोजन घालावं. अशी इच्छा उत्पन्न झाली. नेमकं काय करावं असा तो विचार करू लागला. काहीतरी सत्कृत्य तर करावं असं त्याला वाटू लागलं.
त्याच्या मनामध्ये इच्छा उत्पन्न झाली आणि नेमकं काय करावं असा तो मनामध्ये विचार करू लागला. काय भागवत सप्ताह करावा का हरिकीर्तन ठेवावं, का वेदाचं पारायण करावं लोक बोलून, का यज्ञच करावा, नाहीतर अनेक लोकांना ब्राह्मणाला भोजन द्यावं किंवा स्वज्ञाती भोजन यापैकी कोणतं तरी एखादं जमेल ते धर्मकृत्य करावं अशी इच्छा उत्पन्न झाली. ज्ञानी लोकाला भोजन द्यावं का किंवा स्वजातीतलेही लोक बोलवावे, आप्तस्वैरे बोलवावे, ज्ञानी बोलवावे, मोठा अन्नदान करावं असं त्याच्या मनामध्ये विचार आला. आणि विचार आला पण त्याची स्वतःची राहण्याची जागा होती फार संकुचित. तो जो राहत होता त्याची जागा लहानशी होती, संकुचित होती, जागा कमी होती, लहान होती. म्हणून त्याला ते कसं कुठं करावं असा प्रश्न पडला. कार्यक्रम जर करायचा तर जागा तर जास्त लागते. आपलं तर घर छोटंसं आहे. एवढ्या घरामध्ये तर सप्ताहासारखा किंवा मोठा अन्नदानासारखा कार्यक्रम करता येत नाही, जागा लहान असल्यामुळं. त्यामुळे असे एखादे मोठे निमित्तिक कृत्य ते होण्यासारखे नव्हते. नैमित्तिक म्हणजे नित्य नाही, कोणत्या तरी निमित्तानं केलेलं कृत्य. नित्य आणि नैमित्तिक वेगळं. आपण नित्य कृत्य जे करतो, नित्य उपासना रोज, लिंगपूजा रोज करतो किंवा परमरहस्य रोज वाचतो, स्नान रोज करतो, ही नित्य कर्म आहेत. दररोज रोजच्या रोज करतात ते नित्य कर्म आहेत. आणि कोणत्या तरी कारणानं केलं जातं ते नैमित्तिक कर्म. आता शिवरात्री तर भजन ठेवलं, हे नैमित्तिक कर्म. कोणत्या तरी कारणानं वाढदिवस आहे तर अन्नदान केलं, हे नैमित्तिक कर्म. मन्मथ जन्म आहे म्हणून सप्ताह केला, हे नैमित्तिक कर्म. अशा प्रकारे कोणत्या तरी नैमित्तिक कृत्य ते होण्यासारखे नव्हते. त्याचं घर मोठं नव्हतं आणि ते कृत्य तिथं करण्यासारखी जागा त्याच्याकडं नव्हती. म्हणून त्याने पंचाच्या ताब्यात असलेल्या एका अशा प्रशस्त महाजनवाडीत ते करण्याचे मनात आणून, पंचाच्या सरपंच गावातला जो पंच होता त्याच्या ताब्यामध्ये जागा होती आणि त्याच्या ताब्यामध्ये असलेल्या जागेमध्ये आपण कार्यक्रम करावा असं त्याला वाटू लागलं. त्याच्या लक्षात आलं आणि त्याने ती जागा, पंचाच्या ताब्यात होती ती प्रशस्त जागा, मोठी जागा असं त्याला वाटू लागलं आणि त्या जागेचं नाव महाजनवाडी. ते करण्याचे मनात आणून तिथं महाजनवाडीमध्ये ते कार्यक्रम करावा असं त्याच्या मनामध्ये आलं. आणि पंचाकडे त्याने जाऊन पंचापासून ती वाडी गरजेपुरती थोड्या दिवसाच्या बोलीने मागून आणली. पंचाकडं गेला आणि त्याला त्याने विचारलं, महाजनवाडी मला देता का, मला असा कार्यक्रम करायचा आहे म्हणून. आणि पंचाकडून ती वाडी गरजेपुरती म्हणजे थोड्या दिवसासाठी द्या, कार्यक्रमापुरती द्या, गरजेपुरती थोड्या दिवसाच्या बोलीने. आणि ती कार्यक्रम करतो मी आणि कार्यक्रम झालं की तुमची ती जागा मी परत करतो अशी बोली केली. फक्त मला 7 दिवसासाठी द्या आणि 7 दिवस झालं की तुमची जागा मी परत करतो अशी बोलीने, म्हणजे ठरवून, बोलीने मागून तो सहकुटुंब जाऊन राहिला. तशी मागून घेतली आणि जागा प्रशस्त होती, चांगली होती. म्हणून तो त्याचे घर स्वतःचं छोटंसं होतं, लहान होतं. ही प्रशस्त मोठी जागा होती म्हणून तो सहकुटुंब म्हणजे आपल्या पत्नी मुलासह तिथं जाऊन त्या महाजनवाडीमध्ये जाऊन राहिला. काही दिवस गेल्यावर हे धर्मकृत्य म्हणून करण्याच्या उद्देशाने तो तेथे गेला. धर्मकृत्य करायचं आहे आता असा त्याच्या मनातला उद्देश होता.
म्हणून तो तिथं राहायला गेला. होता ते लोभादी दुर्गुणाने त्याच्या मनावर पगडा बसून विघ्न केल्यामुळे त्याच्या मनातच तिथं राहायला गेला. आणि पुन्हा त्याला वाटू लागलं किती खर्च होईल, पैसा किती लागल, मग आपल्याकडचा पैसा खर्च होईल, ही लोभ त्याच्या मनात उत्पन्न झाला, ही दुर्गुण त्याच्या मनात उत्पन्न झाला. करावं का नाही कार्यक्रम केला तर आपले जवळचे पैसे खर्चून जातील, असा जी लोभ असतो आपल्या मनामध्ये लपून बसलेला, दडून बसलेला. आपल्याला वाटतं बघा लोभ नाही, पण तो असतो आणि वेळ आली की तो मुंडकं डोकं बाहेर काढल्याशिवाय राहत नाही. असाच दुर्गुण त्याच्या मनामध्ये, त्या दुर्गुणानं पगडा केला. म्हणजे ती कार्यक्रम करावं का नाही असं त्याला वाटू लागलं आणि दुर्गुणाचा पगडा जास्त झाला आणि त्यानं कार्यक्रम केलाच नाही. आपल्याला सुद्धा ज्यावेळेस आपल्यापाशी पैसा नाही, आपल्याला जी प्राप्त वस्तू नाही, ती वस्तू नाही तोपर्यंत आपल्याला वाटतं ती वस्तू प्राप्त झाली की आपण काही पण करू, पण वस्तू प्राप्त झाल्यावर आपल्याला ती करावी वाटत नाही. उदाहरणार्थ आपल्याला काहीतरी वस्तू पाहिजे बघा, प्रपंचातली एखादी आपल्याला जी अतिशय गरजेची आहे, लागणारी आहे, आणि ती वस्तू प्राप्त व्हावी म्हणून आपण ईश्वराला नवस करतो आणि प्राप्त झाली की पुन्हा नको वाटतं ते करायला. किती पैसा खर्च होईल वाटतं, बोलताना बोलून गेला पण पुन्हा करायला हिंमत होत नाही. बोलताना काहीही बोलतं माणूस किती, कारण त्याला ती प्राप्त वस्तू करायची असते. म्हणून असाच एक व्यक्ती रस्त्याने जाऊ लागला बघा, औंढ्या नागनाथाला जाऊ लागला. जात असताना रस्त्यामध्ये कापसाची शेती दिसली त्याला काय वाटलं, किती सुंदर कापूस फुललेला आहे, आपण थोडासा कापूस घ्यावा आणि वाती कराव्या. वातीला कापूसच नाही आपल्याकडं, आपल्याला सुद्धा वाटतं वातीला कापूस घ्यावा कुठला तरी. आणि त्यानं काय केलं, तिथंच गाडी उभा केली आणि तिथंच थांबला आणि तिथल्या त्या शेतातला कापूस वेचू लागला. त्याच्या मनात आलं वाती कराव्या आणि देवाला लावाव्या. मग कापूस वेचीत असताना तिथला मालकच नव्हता तिथं कोणी. मग ह्यानं कापूस पिशवीभर याचला, पण कुणीच बघितलं नाही. पुन्हा ह्यानं बंद करावं का, कापूस आपल्यापुरता झाला म्हणून. पुन्हा त्याच्या मनात मोह उत्पन्न झाला, इथं तर कुणी नाही. आणि आपण जरी कापूस घेतला, वाती केल्या, तरी त्याला बुडवायला तूप लागेल ना. मग थोडा जास्त कापूस वेचावा आणि काही राहिलेला जो वाती कराव्या, राहिलेला कापूस आहे तो विकावा आणि त्याच्याचं तूप आणावा आणि आपण ते तुपात बुडवून वाती त्या नागनाथाला लावाव्या. असं म्हणून त्यानं कापूस वेचू लागला. मोठं गठोडं कापसाचं वेचलं आणि तिथं कुणीच नव्हतं म्हणून कापूस मोठ्ठं पोतं भरलं आणि तो घेऊन गेला. आणि नागनाथाचं दर्शन तर तसंच राहिलं. तो दारामध्ये कापूस विकायला बसला. कापसाला चांगला भाव येऊ लागला. वाती करायच्या तशाच राहिल्या, कापूसच विकीत बसला आणि कापसात पैसे येऊ लागले. वातीही करायच्या राहिल्या, तूपही आणायचं राहिलं. कापूस विकून ते पुन्हा दुसरे कापूस आणून त्या कापसाचा धंदाच त्यानं सुरू केला. अशा प्रकारे सुप्त अवस्थेमध्ये हे मोह आपल्यामध्ये दडलेला असतो. तसंच इथं ह्याला सुद्धा झालेलं आहे. त्याने महाजनवाडी घेतली आणि तिथं जाऊन राहिला आणि त्याला पुन्हा वाटू लागलं, पुन्हा त्याच्या मनामधला लोभ हा दुर्गुण आहे, तो जागा झाला आणि त्याला ते कृत्य करायला तो आडवा येऊ लागला. आपला पैसा खर्च होईल, किती खर्च होईल याचा आढावाही नाही. म्हणून पगडा बसून विघ्न केल्यामुळे, कुणी विघ्न केलं त्याला, ही कार्यक्रम जे करायचा होता त्याला महाजनवाडीमध्ये जाऊन जे धर्मकृत्य करायचं होतं त्याला कुणी विघ्न आणलं. ओम नमः शिवाय. कुणी आणलं? लोभाजी दुर्गुणाने. त्याच्यामधल्याच लोभानं विघ्न आणलं, बाहेरच्या कुणीच विघ्न आणलेलं नाही त्याला. त्याच्यामध्ये जो सुप्त अवस्थेमध्ये जो दडलेला होता हो दुर्गुण,
त्यानंच विघ्न आणलं आणि जागच्या जागीच राहून गेला. त्यानं ते केलंच नाही कार्यक्रम, तो तिथं त्या महाजनवाडीत राहू लागला आणि ते करायचंही तसंच राहिलं. लोभ मनात उत्पन्न झाल्यामुळं वाडी पडली चांगली, वाडी प्रशस्त होती, चांगली होती, ऐस पैस होती. तेव्हा तेथेच राहिल्याने अर्थातच त्याला घरापेक्षा जास्त सुख वाटू लागलं. घरी जी सुख वाटत नव्हतं छोट्याशा घरामध्ये, ती त्याला प्रशस्त खूप चांगलं वाटू लागलं, सुख त्याला होऊ लागलं. ओम नमः शिवाय. वाचा काय पुढचं. ओम नमः शिवाय. तेव्हा तेथे राहिल्याने अर्थातच त्या घरापेक्षा जास्त सुख होऊ लागले, म्हणून तो तेथेच बरेच दिवस राहिला. असे काही दिवस गेल्यानंतर वाडीच्या मुख्य पंचाने आपली वाडी आता लवकरच खाली करून द्यावी असा आपल्या मनुष्याबरोबर त्या ग्रहस्थाला निरोप पाठविला. असे असूनही त्या ग्रहस्थाने तिकडे बिलकुल लक्ष दिले नाही. तेव्हा सर्व पंचांनी मिळून त्याला बोलावून पाठविले. त्यावेळी नाना प्रकारचे बहाणे सांगून तो ग्रहस्थ त्यास भेटण्यास गेला नाही. इतकेच नव्हे, पण उलट त्याने त्यास असा निरोप पाठविला की तुम्ही वादी संबंधाने मला काय म्हणून निरोप पाठवित आहात? ही वाडी माझी आहे, तेव्हा तुमचा माझा संबंध काय? ते ऐकून पंतांनी विचार केला की जाऊ दे, आपणच होऊन निकरावर येऊ नये. काही दिवसांनी त्यालाच वाईट वाटून तो वाडी आपल्या स्वाधीन करील. असे झाल्यास बरेच दिवस होऊन गेले, तथापि वाडीची काही गोष्ट तो ग्रस्त बोलत नाही. असे पाहून सर्व पंतांनी मिळून सरकारात त्यावर फिर्याद उतरली. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. आता त्याला ऐस पैस तिथं वाडी राहायला घर मिळालेलं आहे आणि राहिल्याने अर्थातच त्याला घरापेक्षा जास्त सुख वाटू लागलं, समाधान वाटू लागलं मोठ्या घरात राहिल्यामुळं. म्हणून तो तेथेच बरेच दिवस राहिला. कार्यक्रम करायचा तर तसाच राहिला आणि तिथंच तो राहू लागला. असे काही दिवस गेल्यावर असे बरेच दिवस गेले आणि त्यानंतर 7 दिवसासाठी म्हणूनच ती जागा घेतलेली होती पंचाकडून. 7 दिवसानंतर जागा मी परत करतो असं म्हणून बोलून जागा घेतली होती आणि परत द्यायचं तर नावच घेत नव्हता. तिथं चांगलं वाटू लागलं, प्रशस्त वाटू लागलं, घरापेक्षा तिथं सुख वाटू लागलं. म्हणून तो तिथेच बरेच दिवस राहिला. असे काही दिवस गेल्यावर बरेच दिवस गेले आणि वाडीच्या मुख्य पंचाने आपली वाडी आता लवकरच खाली करून द्यावी असा आपल्या मनुष्याबरोबर त्या ग्रस्ताला निरोप पाठवला. बरेच दिवस झाले, ह्यानं वाडी तर मागून घेतली आणि कार्यक्रम करायचा म्हणून वाडी मागून घेतली आणि कार्यक्रम तर केलाच नाही आणि तो तिथंच बिराड त्यानं सगळं आणलं, घरचं मुलं बाळं सगळे, आणि तिथंच राहू लागला. म्हणून काय केलं, ज्या पंचाकडून वाडी घेतलेली होती त्या पंचाने आता लवकरच खाली करून द्यावी म्हणून त्या एका माणसाकडे आपल्या मनुष्याबरोबर त्या गृहस्थाला निरोप पाठवला. त्या पंचाने एक मनुष्य पाठवला आणि त्याला सांगितलं, त्याला जिथं राहतो ती जागा खाली कर म्हणून सांगितलेलं आहे. परंतु लवकरच खाली करून द्यावी असा त्या माणसाबरोबर त्या गृहस्थानं निरोप पाठवला. ती जागा खाली कर, ती आम्हाला जागा पाहिजे आणि लवकरात लवकर खाली कर असा निरोप माणसाकडे एका गृहस्थाला पाठवून त्याच्याकडे तसंच सांगितलेलं आहे त्या पंचाने. मुख्य पंचाने आपली वाडी आता लवकरच खाली करून द्यावी असं आपल्या मनुष्याबरोबर
त्या ग्रस्ताला निरोप पाठविला. असे असूनही त्या ग्रस्ताने तिकडे बिलकुल लक्ष दिले नाही. असं येऊन सांगितलं त्याने, वाडी खाली करायला सांगितले तुला मालकानी पंचानी म्हणून. पण त्या जो राहत होता तिथं त्याने काहीच बिलकुल लक्ष दिलं नाही त्याच्या बोलण्याकडं. तो काय म्हणला काय नाही, बिलकुल दुर्लक्ष केलं त्याच्या बोलण्याकडं. तेव्हा सर्व पंचांनी मिळून त्याला बोलावून पाठविले. मग अनेक जण मिळाले तिथले सदस्य आणि त्याला त्या पंचायतनमध्ये त्याला बोलावून पाठवलं. इकडं ये म्हणून बोलावून पाठवलेलं आहे. सर्वांनी मिळून सभा घेतली आणि त्याच्यामध्ये त्याला बोलवून घेतलं. आपण सुद्धा घर सोडीना गेल्यावर अनेक लोक बोलावतो. माझं घर असतानाही सोडीना म्हणून. तसंच तिथं अनेक जमले आणि त्याला बोलवून घेतलं. त्यावेळी नाना प्रकारचे बहाणे सांगून तो ग्रस्त त्यास भेटण्यास गेला नाही. तो जाईच ना, त्याला माहिती होतं कशासाठी बोलवायलेत म्हणून. काही बहाणे सांगू लागला, नाना प्रकारचे बहाणे सांगू लागला. आज मला गावालाच जायचे, आज मला वेळच नाही, आज माझ्याकडं काहीतरी कामच आहे, अशा प्रकारचे बहाणे तो सांगू लागला. बोलावून पाठवलं की आज येणं होत नाही असं त्यानं सांगायचं. सांगून तो ग्रस्त त्यास भेटण्यास गेला नाही. अनेक वेळा निरोप पाठवला तू ये म्हणून, पण तो ग्रस्त काही त्याच्याकडं भेटायला त्या पंचाकडं गेलाच नाही. नाना प्रकारे भाणे सांगून तो ग्रस्त त्यास भेटण्यास गेला नाही. इतकेच नव्हे, पण उलट त्याने त्यास असा निरोप पाठविला की गेला तर नाहीच, परंतु त्यानेच निरोप पाठविला, तुम्ही वाडी संबंधाने मला काय म्हणून निरोप पाठवित आहात. जो तिथं येऊन राहिला होता चोराच्या उलट्या बोंबा, त्यानेच निरोप पाठविला की तुम्ही मला कशामुळे बोलवित आहात, तुमचा काय संबंध आहे आणि तुम्ही वाडी संबंधाने मला काय म्हणून निरोप पाठवित आहात. वाडीचा तुमचा संबंधच काय, ही वाडी माझी आहे, ही तर वाडी माझीच आहे असा तो म्हणू लागला. तेव्हा तुमचा माझा संबंध काय, तुमचा माझा काही सुद्धा संबंध नाही, ही तर वाडी माझीच आहे. ते ऐकून पंचांनी विचार केला की हे असं ऐकून सर्वांनी विचार केला, हा ग्रस्त वाडी बोलीनं ह्याने नेली, सत्कार्य करायचं म्हणून, नाही तिथंच तर राहिला. आता सोडित नाही, पुन्हा सोडतो, थोड्या दिवसानं सोडतो, असं सुद्धा काहीच नाही, तर ही वाडी माझीच आहे असं तो म्हणू लागला. ही वाडी माझीच आहे, तेव्हा तुमचा माझा संबंधच काय, ही तर वाडी माझीच आहे, हे तुमचा माझा संबंध नाही, तुम्ही मला काही निरोप पाठवू नका. हे ऐकून पंचांनी विचार केला की जाऊ द्या बाबा, आपणच हो निकराला येऊ नये. पंचांनी विचार केला, आपण होऊन कशाला भांडणाला उठायचं, कशाला भांडण करून काढायचं, निकराला येऊ नये म्हणजे हमरी तुमरीला येऊ नये, जाऊ द्या, आपण हो निकराला येऊ नये. काही दिवसांनी त्यालाच वाईट वाटून तो वाडी आपल्या स्वाधीन करील. काही दिवस राहील, पण त्यालाच कळलं ना पुन्हा, त्याला माहिती की त्याची वाडी नाही म्हणून, आणि मनानंच तो वाडी आपल्या स्वाधीन करील. आपण होऊन भांडणाचं काही काढायचं नको, निकरावर यायचं नको, असं ते पंच म्हणू लागले. वाडी आपल्या स्वाधीन करील असे झाल्याचा बरेच दिवस होऊन गेले. असंही म्हणून ती पंच गप्पच बसले आणि बरेच दिवस झाले, पण त्यानं काही देण्याचा, वाडी सोडण्याचा काही त्याच्या मनामध्ये विचार आलाच नाही. वाईट वाटून तो वाडी आपल्या स्वाधीन करील असे झाल्यास बरेच दिवस होऊन गेले, तथापि वाडीचा काही गोष्टच तो ग्रस्त बोलत नाही.
काहीच बोलत नाही वाडीविषयी. तो गपचीप राहिलेला आहे, भेटत पण नाही, बोलत पण नाही. असे पाहून सर्व पंचांनी मिळून सरकारात त्यावर फिर्याद गुदरली. सोडित नाही म्हणून निकराला यायचं नको, भांडण करायचं नको, असं म्हणून त्यांनी काय केलं, सरकारामध्ये म्हणजे कोर्टामध्ये फिर्याद गुदरली म्हणजे दिली, अर्ज दिला. सर्व पंचांनी मिळून सरकारात त्यावर फिर्याद गुदरली, अर्ज दिला. गुन्हेगार म्हणून आमची वाडी यांनी घेतली आणि ह्या परत करत नाही, असं अर्ज दिला. आणि त्या निरुपायाने न्यायाधीशाजवळ खेचीत नेले. ओम नमः शिवाय. वाचा पुढचं, ते राहिलं एवढं खालचं. ओम नमः शिवाय. आणि त्या निरुपायामुळे न्यायाधीशाजवळ खेचीत नेले. तेव्हा न्यायाधीशाने विचारले, अहो ग्रस्त, तुम्ही पंचापासून वाडी घेतली ती त्यास परत का देत नाही? तेव्हा त्या ग्रस्ताने जबाब दिला, अहो वाडी कुणाची? वाडी तर माझी आहे. त्या संबंधाने पंचाचा माझा अर्थार्थी काही संबंध नाही. तेव्हा न्यायाधीशाने साक्षी व पत्राचा पुरावा आणून आपले म्हणणे साबित करण्यास त्या ग्रस्तास सांगितले. पण तो पुरावा कुठला आणणार? तेव्हा काहीतरी इकडे तिकडे टोकून लबाडीचे बोलणे बोलू लागला. त्यात कैद करून सरकारने सांगितले की जोपर्यंत तू यांची वाडी यास परत देणार नाही तोपर्यंत तू कैदेतून सुटणार नाही. ओम ओम नमः शिवाय. त्याच्यात त्या पंचाने फिर्याद दिली पोलीस स्टेशनला आणि त्यास निरुपायामुळे न्यायाधीशाजवळ खेचीत नेलं. पोलिस आले, फिर्याद दिल्यामुळं पोलिस आले. पोलिसांनी पकडलं आणि त्याला ओढून हातकाड्या घालून न्यायाधीशासमोर नेलेलं आहे. खेचीत नेलं, ओढत ओढत नेलं. तेव्हा न्यायाधीशाने विचारण्यात आलं त्याला, अहो ग्रस्त, तुम्ही पंचापासून वाडी घेतली ती त्यास परत का देत नाहीत? विचारलेलं आहे. अहो तुम्ही वाडी पंचापासून घेतली का नाही? घेतली आहे ना, मग त्यांची वाडी त्यांना परत करा. तुम्ही त्यांना परत वाडी का देत नाहीत, असा न्यायाधीशाने प्रश्न विचारलेला आहे. तेव्हा त्या ग्रस्ताने जबाब दिला, उत्तर दिलेले त्या ग्रस्ताने, अहो वाडी कुणाची? न्यायाधीशाला सुद्धा तो म्हणू लागला, अहो वाडी कुणाची? वाडी तर माझीच आहे. कुणाची? ह्यांची नाही वाडी, आणि मी ह्यांची घेतलेली पण नाही वाडी. वाडी तर माझीच आहे, ती महाजनवाडी. त्या संबंधाने पंचाचा माझा अर्थार्थी काहीसुद्धा संबंध नाही. पंचाचा आणि माझा काहीसुद्धा संबंध नाही. उगाच विनाकारण हिने माझ्यावर फिर्याद उधरलेली आहे, माझ्या विरोधात फिर्याद दिलेली आहे. वाडी तर माझीच आहे आणि ह्यांचा आणि माझा अर्थार्थी काहीसुद्धा संबंध नाही. जेव्हा न्यायाधीशाने साक्ष व खातपत्रांचा पुरावा आणून आपले म्हणणे साबित करण्यास त्या ग्रस्ताला सांगितले. न्यायाधीशाने साक्षीदार लागतात, तिथं साक्षी पुरावा लागतो. आणि साक्षी पुरावा खतपत्र म्हणजे वह्या लिहिलेल्या, जी वाडीची जी कागदपत्र आहेत, आपल्या नावानं जागा केलेली जी कागदपत्र आहेत, ते कागदपत्र साक्षी खतपत्राचा पुरावा आणून आपले म्हणणे साबित करण्यास त्या ग्रस्ताला सांगितले. त्या जागेचे कागदपत्र आणा, तुमच्या नावची जागा आहे तर, म्हणून सांगितलेलं आहे. आणि साक्षीदारसुद्धा आणा, तुमचे शेजारी आणा, ती तुमचीच जागा आहे आणि तुमचे शेजारीत म्हणून असं सांगितलेलं आहे. पण तो पुरावा कोठला आणणार? त्याच्याकडं काहीच नव्हता ना पुरावा. मग तो पुरावा कोठला आणणार? तेव्हा काहीतरी इकडचे तिकडचे ठोकून लबाडीने बोलू लागला. इकडचं तिकडचं काहीतरी लबाड बोलायल्यावर तिथं तारतंत्र नसतं. सत्य बोलायल्यावर सत्य बाहेर पडतं.
पण लबाड जो बोलतो तो त्याला तारतंत्र नसतं आणि सत्यच बाहेर पडतं बघा. लबाड बोलत बोलत एक तरी शब्द सत्य बाहेर पडतो. तसंच इथं काहीतरी इकडचं तिकडचं ठोकू लागला, बोलू लागला. एक चोरानं चोरी केली आणि त्याला शिकवण्यात आलं, मी चोरी केली नाही, मी चोरी केली नाही असं म्हणायचं म्हणून. मग तो विचारू लागले, मी चोरी केली नाही, मी चोरी केली नाही म्हणून. कुलूप लावलेलं होतं तिथं चोरी करून. चोरी केली नाही, चोरी केली नाही म्हणू लागला. कुलूप तर कोणी लावलं तर कुलूप तर मीच लावला असं त्याच्या मुखातून शब्द बाहेर पडला. कुलूप दुसऱ्याने लाव. चोरी तर केली नाहीस ना तू, खरंच चोरी केली नाहीस ना तू. ती मला नाही केलीच नाही मी चोरी. मग कुलूप जी लावलेलं होतं तो कुलूप चोरी करणारानंच लावला असेल ना असं विचारलं तिथं. चोरी कुणी केली, मग कुलूप कुणी लावलं, तर तो म्हणला कुलूप मी लावलं. शब्द खरा एक तरी बाहेर पडतो. तसंच पण तो पुरावा कोठला आणणार, पुरावे त्यांनी मागितलेले आहेत, मग पुरावा कोठून आणणार. तेव्हा काहीतरी इकडचे तिकडचे ठोकून लबाडीने बोलू लागला आणि असं काहीच पुरावा नसल्यामुळं त्याला कैद करून सरकारने सांगितलं की, कैद केलं, त्याला हातखड्या ठोकल्या आणि सरकारने सांगितलं की जोपर्यंत तू त्यांची वाडी त्यास परत देणार नाहीस तोपर्यंत तो कैदेतून सुटणार नाहीस. जोपर्यंत त्यांची वाडी आहे आणि त्यांनी कागदपत्र आणलेले आहेत, त्यांच्या नावानं ती वाडी आहे, त्यांनी सगळे साक्ष पुरावे तिथं कोर्टामध्ये दिले आमची वाडी आहे म्हणून. तुझ्याकडं कोणताच साक्षी पुरावा नाही आणि तू कागदपत्र खतपत्र साक्षी पुरावा काहीच नसताना वाडी माझी म्हणतोस आणि ती वाडी जोपर्यंत तू परत करत नाहीस तोपर्यंत तुला ह्या कैदेमध्ये, ह्या जेलमध्येच तुला राहावं लागेल. अशा प्रकारे हा दृष्टांत इथं दिलेला आहे. ह्याचा सिद्धांत आपण उद्याच्या भागात बघणार आहोत. आपला वेळ झालेला आहे. दृष्टांत आपल्याला कळतो आणि दृष्टांत कळाला की सिद्धांतसुद्धा कळतो. सिद्धांत समजून सांगण्यासाठीच दृष्टांत दिलेला असतो. दृष्टांत कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. कुठपर्यंत आपण बघायचं, आपल्या पहिलं लक्षात आहे का ते दृष्टांत कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. सुनंदाताई पाटील बोला. नमः शिवाय. दृष्टांत कशाला म्हणा, वादी प्रतिवादी दोन्ही साम्य असतील त्याला दृष्टांत म्हणावं. ओम नमः शिवाय. मंगेताई बोला. ओम नमः शिवाय. दृष्टांत कशाला म्हणतात, वादी आणि प्रतिवादी या दोघांना मान्य असते त्याला दृष्टांताची म्हणा. सिद्धांत कशाला म्हणावं? सुनीता, सिद्धांत कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. हां, ओम नमः शिवाय. अंतिम निर्णय को सिद्धांत कहेंगे. अंतिम निर्णय, त्याच्यापुढे निर्णयच नाही. अंतिम निर्णय म्हणजेच सिद्धांत. तर आपण आता दृष्टांत बघितला. दृष्टांत म्हणजे एकालाच मान्य नाही तर दोघांनाही मान्य पाहिजे. उभय पक्ष साम्यत दृष्टांत हा. उभय म्हणजे दोघांनाही मान्य जी आहे त्यालाच दृष्टांत असं म्हणतात. वादी आणि प्रतिवादी दोघांनाही मान्य असतो त्याला दृष्टांत म्हणावं आणि अंतिम निर्णय त्याला सिद्धांत म्हणावं. ओम नमः शिवाय. उभय काय म्हणतात ताई लिहून घ्यायला? दोघांना, वादी आणि प्रतिवादी दोघांना मान्य. उभय पक्ष साम्यत असं लक्षण ह्याचं. हां, उभय पक्ष साम्यत म्हणजे हां साम्यत. हां, दृष्टांत हा उभय पक्ष साम्यत दृष्टांत हा. आणि त्याचा अर्थ पण लिहून घ्या पुढे. वादी आणि
प्रतिवादी, वादी आणि प्रतिवादी दोघांनाही मान्य असेल त्यालाच दृष्टांत म्हणावे. त्याचाच अर्थ ते उभय पक्ष साम्यताचाच अर्थ आहे. वादी आणि प्रतिवादी यांना मान्य असेल त्याला दृष्टांत म्हणावे. मराठी भाषेत आपल्याला कळायसारख्या भाषेत कोणतंही सांगितलं तरी चालतं दोन्हीतून. सिद्धांताचं सुद्धा लिहिलं नसलं तर लिहून घ्या. अंतिम निर्णय को सिद्धांत कहिये. सिद्धांताचा आहे. ओम नमः शिवाय. आपला वेळ झालेला आहे आणि आपला दृष्टांत पण पूर्ण झाला आज. उद्या आपण दृष्टांत बघू. झालेली सेवा सद्गुरुनाथांच्या चरणी समर्पित, तुम्हा सर्व मुमुक्षुजनांच्या चरणी समर्पित. जे मुखातून योग्य शब्द बाहेर पडले ते सद्गुरू माऊलीचे, जे अयोग्य शब्द बाहेर पडले ते वाणीचा दोष. झालेली सेवा तुम्हा सर्व मुमुक्षुजनांच्या चरणी, साधू संतांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. ओम नमः शिवाय.